परदेशात फंडिंग झाला असा आरोप राहुल कनालनं केला. बघा, मला कोणाच्या फालतू प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी मी इथे बसलेलो नाही, अजिबात नाही. एखाद्याला रिक्षावाला म्हणण्यासाठी जर परदेशात फंडिंग होत असेल तर कठीण आहे बाबा. आम्ही रोज रिक्षावाला म्हणू, आम्हाला कोण फंडिंग करते का बघू. एका रिक्षावाल्यावर गाणं करण्यासाठी जर कोणाला परदेशातून फंडिंग होत असेल, प्रेसिडेंट ट्रम्पना विचारावं लागेल, तुम्ही फंडिंग केलं आहे का? किंवा फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षाला विचारावं लागेल का तुम्ही कुणाल कामराला फंडिंग केलं? परदेशातून कोणी एखादा चाहता पैसे पाठवत असेल, तुम्हाला नाही काय मिळत? तुमचे परदेश दौरे कशावर चालले? तानाजी सावंत यांचा मुलगा 80 लाख रुपये खर्च करून बँकॉकला गेला ना, मग त्याला परदेशी फंडिंग म्हणायचं का? मूर्खासारखे बिंडोक लोक आहेत. एकनाथ शिंदेंच्या भोवती बिंडोक लोक आहेत, म्हणून एकनाथ शिंदेंची अवस्था आहे. एकनाथ शिंदेंचा पक्षाला आम्ही बिंडोक सेना म्हणतो. ही बिंडोक सेना आहे. ही बिंडोक सेनेमुळेच गेल्या काही दिवसामध्ये जे अधपतन वाढलं आहे शिंदेंचं, त्याचं कारण त्यांच्या अवतीभोवतीचे बिंडोक लोक. दिशा सालियांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलाय, त्यामध्ये लैंगिक अत्याचार झालेला नाही हे स्पष्ट झालंय, फक्त मल्टिपल फ्रॅक्चरमुळे तिचा मृत्यू झालेला आहे. ठीक आहे, आता अशा प्रकारचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आलेला आहे, तो प्रसिद्ध झालेला आहे. आता त्याच्यावरती ज्या कोणाला चर्चा करायची त्यांनी करावी. हो, घेणार आहेत ना, घेणार आहेत. कालच विधानसभा संपलेली आहे. विधानसभेच्या संदर्भात काही महत्त्वाचे विषय, राज्याच्या संदर्भात काही महत्त्वाचे विषय आहेत आणि आज ते 12:30 वाजता त्याच्यावर चर्चा करा. सर, अगोदर आदित्य ठाकरेवरती आरोप होता, त्याच्यानंतर सुशांत सिंगचा राजपूतचा रिपोर्ट सीबीआय क्लोजर रिपोर्ट सादर करते, त्यानंतर आता दिशा सालियांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट येतो. नक्की काय सिक्वेन्स आहे याच्यामध्ये?